नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण गर्भशारीर या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण सिलेबस कॉपीनुसार पहिल्या व दुसऱ्या पॉईंटचे नोट्स पाहिलेले आहेत, म्हणजे शरीर उपक्रमणीय शारीर व परिभाषा शारीर या टॉपिकचे नोट्स पाहिलेत. या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस कॉपीनुसार गर्भशारीरचे डिटेलमध्ये नोट्स पाहणार आहे आणि या पद्धतीने ह्या नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक्झाममध्ये तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम व टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, तर ते सुद्धा तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. तर आपण कोणत्याही व्हिडिओ पाहत असताना सुरुवातीला NCSMमध्ये त्याचं काय काय कंटेंट दिलेलं आहे, काय काय मस्ट टू नो, काय काय डिझायर टू नो आहे ते पाहतो. त्यानंतर आपण नोट्स बघतो, कारण तुम्हाला पेपर खूप पॉईंट टू पॉईंट येतो. NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार सर्व पेपर असतो. क्वचित एखादा प्रश्न असा असतो जो सिलेबस कॉपी सोडून विचारलेला असतो, म्हणजे त्यातलाच असतो, परंतु या फॉर्मॅटमध्ये तसा नसतो. तर त्यामुळे NCSMची सिलेबस कॉपी खूप इम्पॉर्टंट आहे. तर गर्भशारीर या टॉपिकमध्ये गर्भाची व्याख्या, कन्सेप्ट ऑफ शुक्र अँड आर्थव, गर्भावक्रांती, मासानुमासिक गर्भवृद्धी म्हणजे 9 महिने, त्यानंतर पंचमहाभूतांचा गर्भवृद्धीमध्ये काय रोल आहे, कन्सेप्ट ऑफ बीजभाग अवयव, त्यानंतर गर्भाचं पोषण, अपरा निर्मिती, गर्भनाभी नाडी, त्यानंतर अंगप्रत्यंग उत्पत्ती विविध आचारांनुसार आणि गर्भाची विकृती. तर हे सर्व पॉईंटचे नोट्स आज आपण पाहणार आहे. त्यानंतर दुसरा टेबल तो म्हणजे इथे मस्ट टू नो आणि डिझायर टू नोचा. तर इथे तुम्हाला जे समोर टॉपिक दिसत आहेत ते सर्व मस्ट टू नोचे आहेत, म्हणजे तुम्हाला ते करणं खूप आवश्यक आहे. आणि गर्भशारीर या विषयाला तुम्हाला टॉपिकला 15 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित कव्हर करा. आज आणि उद्या किंवा आज आणि पुढचा व्हिडिओ, म्हणजे हे गर्भशारीर हा मोठा टॉपिक असल्याने आपण त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड करत आहोत. तर आज जो आपण बघतो तो व्हिडिओचा पार्ट 1 आहे आणि ह्यातील राहिलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर 15 मार्कांचा टॉपिक आहे, वेटेज खूप जास्त आहे, त्यामुळे व्यवस्थित सर्व पॉईंट्स कव्हर करा. तसंच तुम्ही इथे सुद्धा बघू शकता की सर्व पॉईंट मस्ट टू नोचे आहेत, त्यामुळे सगळे करणं आवश्यक आहे, यामध्ये काही ऑप्शन नाही आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये सुरुवातीला गर्भाची व्याख्या. तर 2 ते 3 श्लोक आहेत. श्लोक सर्व पाठ करा. हे श्लोक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला रचना शारीर तसंच इतर विषयांमध्ये सुद्धा हे इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे हे बेसिक समजा. त्यामुळे गर्भाच्या 2 ते 3 व्याख्या तुम्हाला पाठ पाहिजे. शुक्रशोणित गर्भशयस्थ आत्मप्रकृती विकार समूर्चितम गर्भ इति उच्यते. शुश्रूष शारीरस्थानमधला श्लोक आहे. त्याचा अर्थ काय होतो, मातेच्या गर्भाशयात शुक्र व शोणित यांचा संयोग होऊन त्यामध्ये आत्मा, प्रकृती व विकार यांच्या संयोगाने जो घनीभूत आकार निर्माण होतो त्यास आपण गर्भ असे म्हणतो. तर ही झाली पहिली व्याख्या. त्यानंतर शुक्र शोणित जीवसंयोग हेतू खलू कुक्षिगते गर्भसंज्ञा. चरक शारीरस्थानमधला श्लोक आहे. शुक्र म्हणजे पुरुष बीज व शोणित म्हणजे स्त्री बीज यांचा जीवासह कुक्षीमध्ये म्हणजे गर्भाशयात संयोग होतो, त्यावेळी जे निर्माण होतं त्याला गर्भ असे म्हणतात. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे. गर्भस्थू खलू अंतरिक्ष वायू अग्नितोय भूमी चेतना विकार अधिष्ठानभूत. हा सुद्धा चरक शारीरमधला श्लोक आहे. गर्भ म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी व त्यांचे विकार म्हणजेच पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले वातादी 3 दोष, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय तसेच मन असून त्याचा चेतनेचे अधिष्ठान असते. तर ह्या होत्या गर्भासंबंधित 2 ते 3 व्याख्या. श्लोक व्यवस्थित पाठ करा आणि त्यांचा अर्थ लक्षात ठेवा. यावर तुम्हाला सेपरेट SAQ सुद्धा विचारू शकतात की गर्भ व्याख्या लिहा, किंवा तुम्हाला LAQमध्ये याचा एक पार्ट असू शकतो. त्यानंतर सिलेबस कॉपीनुसार शुक्र व आर्थव. आता शुक्र म्हणजे काय तर ते आपण पाहणार आहे. त्याचे पर्याय तेज, रेत, बीज आणि वीर्य. शुक्र म्हणजे पुरुष बीज. यास शरीरातील सप्तधातू, शेवटचा धातू उच्च धातू मानले आहे. ते सर्व धातूंच्या सार स्वरूपात उत्पन्न होते. सर्व धातूंची परिणिती होऊन ते तयार होते. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, त्यापैकी शुक्र. त्यानंतर त्याचं स्वरूप शुक्रम सौम्यम. यात पृथ्वी, आप, तेज, वायू ही महाभूते असतात व ते षड्रसयुक्त असते. गुणांच्या दृष्टीने त्यास सौम्य मानले आहे. तर हे थोडंसं इंट्रोडक्शन आहे शुक्राबद्दल. आणि एक अजून पॉईंट काय येणार तर शुद्ध शुक्राची लक्षणे. सेम तसंच आर्थवमध्ये इंट्रोडक्शन आणि शुद्ध आर्थवची लक्षणे. तर मी तुम्हाला म्हणलेलं की शुद्ध शुक्राची लक्षणे, तर त्याचा श्लोक पाठ पाहिजे. जे मी तुम्हाला श्लोक सांगतोय ते कंपल्सरी पाठ करा. शुद्ध शुक्र आणि शुद्ध आर्थव आणि गर्भाची व्याख्या हे श्लोक तुम्हाला पाठच पाहिजे. स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधिच्यम शुक्रमिच्चिते केचेतू तैलशोद्रम निभम तथा. शुश्रूष शारीरमधला श्लोक आहे. याचा अर्थ होतो, शुद्ध शुक्र हे स्फटिकासारखे श्वेत, द्रवरूप, स्निग्ध, मधुर रसाचे व मधुर गंधाचे असते. आचार्यांच्या मते तेलासारखे व मधासारखे दिसणारे शुद्ध शुक्र होय. शुक्र शुद्ध शुक्र होय. त्याच्यानंतर चरकांनी पण श्लोक सांगितला आहे. हा जर पाठ नसेल तरी चालेल, परंतु याच्यातले जे पॉईंट आहेत तेवढं लक्षात ठेवा. स्निग्धम घनम पिच्चिलम च मधुरम च विदाहिच्च रेतम शुद्ध विजानियात
श्वेतस्फटिकम सन्निभम चरक चिकित्सामधला श्लोक आहे. याचा अर्थ बघा. शुद्ध शुक्र स्निग्ध घट्ट चिकट मधुर अविदाही अर्थात पाक न होणारे स्फटिकाप्रमाणे श्वेत असते. आयुर्वेदात शुक्र हे द्रवरूप सांगितले आहे. गर्भ उत्पत्तीसाठी स्त्री पुरुष संयोगानंतर स्त्रीच्या योनीमध्ये जो स्त्राव टाकला जातो त्यास चरकाचार्य शुक्र असे म्हणतात. तर चरकांनी सांगितल्याबद्दल 2 ते 3 थोडेसे पॉईंट लक्षात ठेवा, पण श्लोक तुम्ही सुश्रुतांचा पाठ करा. त्यानंतर थोडक्यात आपण शुक्राची उत्पत्ती कशी होते ते पाहूयात. तर धन्वंतरी मतानुसार शुक्रधारा कला ही 7वी कला असून ती प्राणीमात्रात सर्व शरीरव्यापी असते. दुधामध्ये जसे तूप असते ते दिसत नाही, त्याचप्रमाणे शुक्र हे सर्व शरीरात असते पण ते दिसत नाही. शुक्र हा उच्चतम धातू मानलेला आहे. हे शुक्र जेव्हा मूत्रमार्गातून बाहेर येते तेव्हाच ते दिसते. आधुनिक मतानुसार विचार करता स्त्री पुरुष संयोगानंतर बाहेर पडणारा स्त्राव म्हणजेच शुक्र किंवा सिमेन होय. हे बुळबुळीत असून त्यात पुरुष बीज म्हणजे स्पर्मॅटोझोआ असतात जे गर्भोत्पादनाचे कार्य करतात. तर हे होते थोडक्यात त्याची उत्पत्ती. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्तव. जसं आपण शुक्र पाहिलं तसं आर्तव. आर्तवचे पर्याय रज, शोणितम, स्त्री शुक्रम आणि रजम. तर हे तुम्हाला असे छोटे छोटे जे पॉईंट असतात ते MCQच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यानंतर व्याख्या ऋतो भवम तदार्तवम. स्त्री शरीरात दर महिन्यात ऋतुकालात उत्पन्न होते म्हणून त्यास आर्तव असे म्हणतात. आर्तव म्हणजे स्त्रीबीज किंवा स्त्री शुक्र. त्याचं स्वरूप आर्तवम आग्नेयम. आर्तव हे रक्ताप्रमाणे अग्निमहाभूत प्रधान आहे. काही आचार्य आर्तवाला स्त्री शरीरातील शुक्र हा 7वा धातू मानतात. त्यानंतर शुद्ध आर्तवाची लक्षणे. हा श्लोक इम्पॉर्टंट आहे सुश्रुतांचा. शशास्रुक प्रतिमम येतू यद्वालाक्षर स्वरूपम तदार्थ प्रशंसती यद्वांसो न विरंजेत. सुश्रुत शारीरमधला श्लोक आहे. म्हणजे काय तर शशाच्या रक्ताप्रमाणे लाल रंगाचे, लाक्षारसाप्रमाणे रंगाचे, ज्याचा कपड्यावर डाग पडत नाही असे आर्तव शुद्ध आर्तव होय. आणि चरकांचा श्लोक आहे. गुंजाफलम सवर्णमच्या पद्मालक्तकसन्निभम इंद्रगोपा संकाशम आर्तवम शुद्धमेवमचं. म्हणजे काय गुंजाफलसारखा वर्ण असतो किंवा लाल कमळासारखा असतो, इंद्रगोप किड्यासारखा, ते शुद्ध आर्तव मानले. तर हे चरकांचे लक्षणं लक्षात ठेवा आणि सुश्रुतांचा श्लोक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की गर्भविकासात महाभूतांची काय भूमिका आहे. म्हणजे जो आपण बघितला होता की रोल ऑफ महाभूता इन गर्भवृद्धी. तर इथे श्लोक पाठ ठेवा जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. वायू विभर्जयती तेजम येन पचती आप क्लेदयंती पृथ्वी सहनंत आकाशम विवर्धयती. म्हणजे कोणता महाभूत काय काम करतो हे सांगितलेलं आहे, त्यामुळे श्लोक पाठ करा. विभर्जयती म्हणजे डिव्हिजन कोणाचं काम आहे तर वातदोषाचं. दोष धातू मल यांना डिवाइड करणे. त्यानंतर पचती कुणाचं कार्य आहे तर तेज महाभूताचं कार्य आहे पचन करणे, कन्वर्ट करणे. त्यानंतर आप म्हणजे जल महाभूताचं काय कार्य आहे क्लेदयंती म्हणजे काय मॉइश्चर प्राप्त करून देणे, आर्द्रता प्राप्त करून देणे. त्यानंतर पृथ्वीचं काय कार्य आहे पृथ्वीचं सहनन म्हणजे घट्ट करणे, फॉर्मेशन ऑफ हार्ड पार्ट्स, शरीरातील जे हार्ड आहेत किंवा घट्ट अवयव आहेत ते तयार करणे. आणि विवर्धयती कुणाचं कार्य आहे आकाश महाभूताचं म्हणजे काय तर डेव्हलपमेंट करणे किंवा वाढ करणे. तर हाच तुम्हाला आता 3 मार्काचे प्रश्न तर राहिले नाही आहेत, 5 मार्काचे असतात. विचारला तर तुम्हाला 5 मार्काला विचारूही शकतात. त्यात तुम्हाला श्लोक आणि एक्सप्लेनेशन लिहिणं गरजेचं आहे. आणि जर विचारलं तर कदाचित कंबाईनमध्ये विचारतील. त्यानंतर आणखीन एक छोटासा पॉईंट आहे तो म्हणजे गर्भाधान किंवा गर्भोत्पत्ती फर्टिलायझेशन. योग्य वय काय सांगितलं आहे गर्भाधानासाठी पुरुषाचं 25 आणि स्त्रीचं 16. त्यानंतर योग्य काल काय सांगितलं आहे तर योग्य कालाला ऋतुकाल असं म्हणतात म्हणजे 12 to 16 डे ऑफ आफ्टर मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर आर्तव स्त्राव रजस्त्राव त्याला आपण मेन्स्ट्रुएशन म्हणतो. रजस्वाला स्त्री म्हणतो मेन्स्ट्रुएटिंग वुमनला. आणि पुंसवन विधीमध्ये काय तर लक्ष्मणा, कटाकूर, विश्वदेवा आणि सहदेवा. त्यानंतर आणखीन एक पॉईंट आहे तो म्हणजे सद्यगृहीत गर्भालक्षणे म्हणजे काय सायन्स ऑफ प्रेग्नन्सी. ह्याचा श्लोक आहे. तत्र सद्यगृहीत गर्भाया लिंगानी श्रमोग्लानी पिपासा सक्ती सदन शुक्रशोणितयोर अवबंध स्फुरनम योने. सुश्रुत शारीरमधला श्लोक आहे. श्लोक पाठ केला तर खूप वेल अँड गुड. नंतर तुम्हाला स्त्रीरोगमध्ये देखील हा श्लोक येणारच आहे. तर त्याचं लक्षणं बघा. श्रमो म्हणजे थकवा, ग्लानी लेझिनेस, पिपासा अंगसदन, शुक्रशोणितेवर अवबंध म्हणजे मेन्स्ट्रुएशन प्रोसेस स्टॉप होते आणि स्फुरनम योने म्हणजे वजाना फुगल्यासारखा वाटतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ऋतुमती स्त्रीची लक्षणे. पीन प्रसन्न वदना, प्रक्लिन्ना मुखद्विजाम, नरकामाम प्रियकथा, स्त्रकुक्षया, क्षिमू ऊर्ध जाम. सुश्रुतांचा श्लोक आहे. त्याचा लक्षणं काय आहेत. वदना म्हणजे चेहरा, प्लकलिन्नता म्हणजे क्लेदयुक्त होतो, द्विजाम म्हणजे दाढ मुलार्थित, कुक्षी म्हणजे युटेरस आणि आक्षी म्हणजे आईच. नेक्स्ट पॉईंट आहे अवयवांची उत्पत्ती कशी होते. तर तुम्हाला गर्भशारीर या विषयामध्ये किंवा या टॉपिकमध्ये तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे की विविध आचार्यांनुसार किंवा अवयवांची उत्पत्ती कशी होते. तर यकृतप्लिहा गर्भस्य यकृतप्लिहानो शोणितज्यो म्हणजे रक्तापासून. फुफ्फुस शोणित फेन प्रभाव फुफ्फुसच्च
फुफ्फुसाची उत्पत्ती शोणित फेनापासून. त्यानंतर उंडूक, शोणित किट्ट प्रभाव उंडूक म्हणजे वेस्ट, ब्लडचं जे वेस्ट आहे त्यापासून उंडूक. त्यानंतर आंत्र गुदबस्ती यांची उत्पत्ती कशी होते तर पुढे आपण श्लोक पाहणार आहे. असुरुज श्लेष्मश्चापि च प्रसादो परोमत तम पच्यमान पित्तेन वायुश्चापि अनुधावती ततो अस्य अंत्रानी जायन्ते गुदबस्तीच्च देहिन. म्हणजे असुरुच म्हणजे रक्त आणि पच्यमान पित्तेने म्हणजे पित्ताने पचने. त्यानंतर जीवा, जीवाची उदरे पच्यमानानाम अधमानाम द्रुकम सारवेत कफशोणित मांसानाम सारो जीवा प्रजायते. स्त्रोतस यथार्थम उष्णाम युक्ता वायू स्त्रोतसी दारयेत. पेशी अनुप्रविशये पिशितम पेशी विभर्जयते तथा. त्यानंतर आशय, आशय म्हणजे कॅव्हिटी. आशय अभ्यास योगेन करोत्या आशय संभवम. वृक्क रक्तमेद प्रसादात वृक्को. वृषण मांस असृक कफमेद प्रसादात वृषणो. हृदय शोणित कफ प्रसादच हृदयम. तर अशा प्रकारे या अवयवांची उत्पत्ती होत असते. एकदा मराठीमध्ये एक्सप्लेनेशन तुम्ही बुकमध्ये बघून घ्या. श्लोक नसतील पाठ करायचे तर कमीत कमी त्या अवयवाचं नाव आणि त्याची उत्पत्ती कशापासून होते ह्याचा एक चार्ट तयार करा. त्यानंतर आता ह्या म्हणजे गर्भशारीयाचा पार्ट 1च्या व्हिडिओमधील आपला शेवटचा भाग आहे तो म्हणजे अंग प्रत्यंग विभाग. तुम्हाला तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये सांगितलेलं आहे की विविध आचारानुसार अंग प्रत्यंग विभाग एक्सप्लेन करा. तर याच्यावर देखील SAQ LAQ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्याची व्याख्या. अवयवम इति यो अवयवम तत प्रत्यंग उच्यते. अरुंदत्तांचा श्लोक आहे. प्रत्येक मोठ्या अंग विभागाचे अनेक छोटे छोटे अवयव असतात. या सर्व छोट्या अवयवांनाच प्रत्यंग असे म्हणतात. म्हणजे जे मोठे अवयव असतात त्यांचा प्रत्येकाचा एक विभाग असतो, छोटे अवयव असतात, त्याला आपण प्रत्यंग असं म्हणतो. म्हणजे अंग प्रत्यंग. त्याचे प्रकार शरीरातील प्रत्यंग 2 प्रकारचे असतात. एकतर बाह्य प्रत्यंग आणि अभ्यंतर प्रत्यंग म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल. तर सुरुवातीला आपण सुश्रुतोक्त प्रत्यंग पाहणार आहे. त्यामध्ये बाह्य प्रत्यंग मस्तकोदर पृष्ठनाभी ललाट नासा चिबुक बस्ती ग्रीवा इत्येते एकेका. सुश्रुतांचा श्लोक आहे. त्यामध्ये मस्तक, उदर, पृष्ठ, नाभी, ललाट, नासा, चिबुक, बस्ती व ग्रीवा हे अवयव प्रत्येकी एक एक असून त्यांची संख्या 9 सांगितलेली आहे. म्हणजे सुश्रुतांनी बाह्य प्रत्यंग किती सांगितलेत तर 9. त्याची 9 नावं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर कर्ण नेत्र भ्रूशंक स गंड कक्ष स्तन वृषण पार्श्व स्पीक जानू बाहुरु प्रभुत्यो द्वे विंशतीर अतुरांगलय स्त्रोतांसी वक्षमानानी. सुश्रुतांचा श्लोक आहे. म्हणजे काय, कान, डोळे, भुवया, शंख प्रदेश म्हणजे टेम्पोरल रिजन, अंश, गंड, कक्ष, स्तन, वृषण, पार्श्व, स्पीक, जानू, बाहू, उरू हे अवयव प्रत्येकी 2-2 असून त्यांची संख्या 28 सांगितलेली आहे. त्यानंतर तसेच हाताची 10 व पायाची 10 मिळून एकूण 20 अंगुली आहेत. तसेच बहिर्मुख स्त्रोतस पुरुषात 9 तर स्त्रियांमध्ये 12 सांगितलेले आहेत. तर हा सुद्धा MCQचा प्रश्न आहे की बहिर्मुख स्त्रोतस पुरुषात किती, स्त्रियात किती, तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर सुश्रुतानुसार अभ्यंतर प्रत्यंग. अभ्यंतर प्रत्यंगांच्या विलोकनार्थ शवविच्छेदनाची आवश्यकता असते. शरीरामध्ये असंख्य अभ्यंतर प्रत्यंग आहेत. त्यापैकी गणना करण्यास योग्य अशी पुढील प्रत्यंग सुश्रुताचार्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे खूप असतात पण जेवढे मोजता येतील तेवढे सुश्रुतांनी पुढील प्रमाणे सांगितलेले आहेत. त्यामध्ये त्वचा 7, कला 7, आशय 7, धातू 7, सेवन्नी 7, कुर्च्या 6, मांसरज्जू 4, आंत्र 2, लघ्वांत्र व बृहंत्र. त्यानंतर अस्थि 300, संधी 210, स्नायू 900, पेशी 500, सिरा 700, मर्म 107, धमन्या 24, दोष 3, मल 3, कंठरा 16, जालक 16, संघात 14, सीमंत 14 आणि योगवायू स्त्रोतस 22. तर हे जे सर्व व्हॅल्यू आहेत तर सर्व संख्या तुम्ही लक्षात ठेवा. तर ह्या सर्व सुश्रुतानुसार आहेत. तुम्हाला स्पेसिफिक MCQ विचारतात. सुश्रुतानुसार अस्थींची संख्या डॅश डॅश आहे, सुश्रुतानुसार संधींची संख्या डॅश डॅश आहे, 700 सिरास डॅश डॅश आचार्यांनी सांगितल्या. तर सर्व पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. सर्व संख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणत्या आचार्यांनी सांगितले ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर यकृत, लिहा, उंडूक, हृदय, आमाशय हे अवयव प्रत्येकी 1-1 आणि फुफ्फुस, वृक्क हे अवयव प्रत्येकी 2-2 आहेत. तर असं सुश्रुतांनी सांगितले. त्यानंतर चर्कोक्त प्रत्यंग. आता आपण जे पाहिले ते सुश्रुतोक्त होते, आता चर्कोक्त. तर याचा अभ्यास कसा करायचा की 2 पेज तुम्ही कंपॅरिझनमध्ये घ्या, त्याला चार्टमध्ये काढा. जसं मी तुम्हाला इथे दिलं तसंच केलं तरी चालेल. एक साईडला सुश्रुत, एक साईडला चरक, एक साईडला बाह्य, अभ्यंतर, ते डिवाइड करून व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील. त्यानंतर चरकांनुसार बाह्य प्रत्यंग. चरकाचार्यांनी एकूण 56 प्रत्यंग सांगितलेले आहेत. त्यामध्ये हे तुम्ही लिस्ट बघून घ्या. आता मी प्रत्येक वाचून दाखवत नाही, ही लिस्ट एकदा तुम्ही बघून घ्या. कोणाची संख्या किती आहे ते एकदा बघा, कारण जर वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आधीच आपल्याला ह्या व्हिडिओचे 2 पार्ट करायचे आहेत. त्यानंतर अजून चरकानुसार अभ्यंतर प्रत्यंग कोणते आहेत, नाभी, हृदय, कुलोम, यकृत, प्लीहा, वृक्क, बस्ती, पुरुषाधार, आमाशय, पक्वाशय, अधरगुद, उत्तरगुद, क्षुद्रांत्र, स्थूलांत्र, वपावन. या प्रत्यंगांना कोष्टांग असं सुद्धा म्हणतात. वरील प्रत्यंगाविषयीचे ग्रंथोक्त वर्णन पाहता ते खूपच ढोबळ वाटते.
चरकाचार्यांनी तर बारीक सारीक बाह्य अंगाचाही समावेश प्रत्यंगामध्ये केलेला दिसतो. तर शक्यतो तुम्ही सुश्रुतांचं मानलं तर वेल, तरी पण चरकांचं लक्षात ठेवून आपल्या सिलेबस कॉपीनुसार इम्पॉर्टंट आहे. तर ह्या होत्या गर्भशारीर या सिलेबस कॉपीच्या तिसऱ्या पॉईंटच्या नोट्स. तर व्हिडिओ आपला गर्भशारीर हा टॉपिक पूर्ण झालेला नाही आहे, अजून आपल्याला 3 ते 4 पॉईंट्स पाहायचे आहेत. व्हिडिओ हा मोठा झालेला आहे, मोठा टॉपिक आहे, 15 मार्कांचं वेटेज आहे. त्यामुळे आपण राहिलेला पार्ट 2मध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही गर्भशारीर पार्ट 1 बघून झाल्यानंतर गर्भशारीर पार्ट 2 अवश्य पहा. त्यामध्ये जे आपण टॉपिक पाहणार आहे ते मेनली तुम्हाला SAQ LAQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये असे 3 ते 4 टॉपिक आहेत जे कंपल्सरी येऊ शकतात, त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ अवश्य पहा. आणि ह्यामधील सुद्धा तुम्हाला MCQ आणि SAQसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स होते, तर याच्या व्यवस्थित नोट्स काढा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.